जय हिंद मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीमध्ये येणारे असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमचे या महिन्यात परीक्षा आहे. तर हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 प्रमाणे 3 लाखापेक्षा जास्त आणि 6 लाखापर्यंत लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या कमीत कमी डॅश इतकी असली पाहिजे. किती असली पाहिजे? तर 65. ऑप्शन क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य नामनिर्देशित केले जाऊ शकतात? तर 4 सदस्य. ऑप्शन क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. मित्रांनो, तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करत चला, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल. पुढचा प्रश्न, महानगरपालिकेचा कालावधी तिच्या डॅश पासून पुढे 5 वर्षे असतो. केव्हापासून? तर पहिले सभेपासून. ऑप्शन क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. महानगरपालिकेचा कालावधी तिच्या पहिले सभेपासून पुढे 5 वर्षेपर्यंत असतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 अन्वये महानगरपालिकेची रचना खालीलपैकी कोणत्या कलमात नमूद आहे? कोणत्या कलमात आहे? तर कलम 5. ऑप्शन क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, महानगरपालिकेमध्ये पुढीलपैकी कोणते पद नसते? कोणता पद नसतो? तर सभागृहाचा सभापती हा पद नसतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार स्थायी समिती किती नगरसेवकांचे समावेश असले? किती नगरसेवकांचे असते समावेश? तर 16. ऑप्शन क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. 16 नगरसेवक. पुढचा प्रश्न, महानगरपालिकेची स्थायी समितीची पहिली सभा डॅश हा बोलवतो. कोण बोलवतो पहिली सभा? तर आयुक्त. ऑप्शन क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 अन्वये परिवहन समितीची तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमात केलेली आहे? तर कलम 22. तर कलम 25 मध्ये करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात जास्त शहरीकृत राज्य कोणते? कोणतं राज्य सर्वात जास्त शहरीकृत होणारा? तर गोवा. ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्यानंतर भारतात जलद शहरीकरणाचे मुख्य कारण काय होते? काय मुख्य कारण शहरीकरणाचे? तर औद्योगिकीकरण आणि रोजगारीची संधी. ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढील प्रश्न, भारतातील शहरीकरणाचे मुख्य समस्या कोणते? कोणत्या मुख्य समस्या? तर गर्दी हा पण आहे, प्रदूषण हा पण आहे, झोपडपट्टीचा विकास हा पण आहे. तर वरील सर्व याचा करेक्ट आन्सर असेल. ऑप्शन क्रमांक डी. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे शहरीकरण दर किती आहे? किती आहे? तर 45%. ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, लोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते? लोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? तर मुंबई. ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणते शहर नियोजित शहर म्हणून ओळखले जाते? कोणतं शहर आहे? तर नवी मुंबई. ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, PMAY शहरी योजना मुख्य उद्देश काय आहे? प्रधानमंत्री आवास योजनाचे मुख्य उद्देश काय आहे? तर हे 2015ला सुरू झालेली होती, जे आता 10 वर्षे पूर्ण होते. तर याचा मुख्य उद्देश काय होता? तर शहरी गरिबांसाठी स्वस्त गृहनिर्माण. ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.